नमस्कार मित्रांनो. तर जर तुम्ही सीलिंग कायद्याअंतर्गत मिळालेली शेती खरेदी केली असेल किंवा अशा जमिनीचे वारसदार असाल तर हा नवीन 13 जुलै 2026चा शासन परिपत्रक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता एकाच जमिनीचे अनेक वेळा परवानगीशिवाय हस्तांतरण झाले असेल तर प्रत्येक व्यवहारासाठी वेगळा दंड भरावा लागेल का, की फक्त शेवटच्या व्यवहारावरच कारवाई होईल? या व्हिडिओमध्ये आपण हा GR अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर हा GR महसूल व वन विभागाने दिनांक 13 जुलै 2026 रोजी जारी केला आहे. तर हा GR का काढण्यात आला? तर महाराष्ट्र शेत जमीन म्हणजे जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अंतर्गत वाटप झालेल्या अनेक जमिनींचे सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय वारंवार हस्तांतरण झाले आहे. यामुळे महसूल अधिकाऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला होता की प्रत्येक हस्तांतरणासाठी स्वतंत्र दंड आकारायचा का, की फक्त शेवटच्या शर्तभंगावर कारवाई करायची? याच संदर्भात शासनाने हे स्पष्ट मार्गदर्शक परिपत्रक जारी केले आहे. तर सर्वात महत्त्वाचा निर्णय, तर आता अशा प्रकरणांमध्ये जमिनीचे कितीही वेळा परवानगीशिवाय हस्तांतरण झाले असले तरी फक्त शेवटचा शर्तभंग ग्राह्य धरला जाईल. म्हणजे पूर्वीच्या प्रत्येक व्यवहारासाठी वेगळा दंड आकारला जाणार नाही. हा निर्णय सध्याच्या जमीनधारकांवर अन्याय होऊ नये म्हणून घेण्यात आला आहे. त्यानंतर काय होईल? शेवटचा शर्तभंग नियमानुकूल केल्यानंतर संबंधित जमीनधारकाला भोगवटादार वर्ग 2 वरून वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याचा अधिकार मिळू शकतो किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने जमीन इतर व्यक्तीस हस्तांतरित करण्याचा अधिकार मिळू शकतो. पण लक्षात ठेवा, जर शर्तभंग नियमित करून घेतल्यानंतर पुन्हा नियमांचे उल्लंघन केले तर त्या नवीन शर्तभंगासाठी पुन्हा नियमानुसार कारवाई करून नियमितीकरण करावे लागेल. तर कोणाला फायदा होणार? तर या परिपत्रकाचा फायदा विशेषतः सीलिंग कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनीचे सध्याचे धारक, अशा जमिनीचे वारसदार, परवानगीशिवाय अनेक वेळा हस्तांतरण झालेल्या जमिनीचे धारक आणि महसूल अधिकारी व संबंधित कर्मचारी यांना होणार आहे. तर मित्रांनो, या GR मुळे एक महत्त्वाचा संभ्रम दूर झाला आहे. आता एकाच जमिनीच्या जुन्या सर्व व्यवहारांवर स्वतंत्र दंड आकारण्याऐवजी फक्त शेवटचा शर्तभंग नियमित केला जाणार आहे. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये सध्याच्या जमीनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.